एक नंबर सर्कल, 2 नंबर बाराक. नो एडेचाळे करू नका, नाहीतर जिंदगी करून टाकन खराब. एक नंबर सर्कल, 2 नंबर बाराक. कृपया करून असे गुन्हेगारीचे गुन्हे व्हिडिओ काढू नये, कारण की आम्हाला खडकी पोलीस हद्दीमध्ये चांगली समज दिलेली आहे. पुण्यात मागील काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसतायत. कोयता हल्ले, खून, टोळी युद्ध यामुळे कधी काळी शांत शहर म्हणून ओळख असलेलं पुणे शहर आता गुन्हेगारीसाठी ओळखलं जाऊ लागले आणि त्यात भर पडलीये सोशल मीडियाची. गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणे, रील्स तयार करून ते व्हायरल करण्याचा जणू ट्रेंड झालाय. त्यामुळे पोलीसही आता सतर्क झालेत. चिथावणीखोर आणि गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारे रील्स बनवणारे रील स्टार पोलिसांच्या रडारवर आहेत. असंच रील बनवणाऱ्या 2 तरुणांना खडकी पोलिसांनी चांगलाच धडा शिकवलाय. खडकी भागातील या 2 तरुणांनी येरवडा जेल, दो भाई दोनो तबाही, जिंदगी खराब करून टाकेल अशा शब्दात गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणारा व्हिडिओ अपलोड केला होता. काय आहे तो व्हिडिओ, तुम्हीच पहा. 1 नंबर सर्कल, 2 नंबर बाराक. नो एडेचाळे करू नका, नाहीतर जिंदगी करून टाकन खराब. एक नंबर सर्कल, 2 नंबर बाराक. कृपया करून असे गुन्हेगारीचे गुन्हे व्हिडिओ काढू नये, कारण की आम्हाला खडकी पोलीस हद्दीमध्ये चांगली समज दिलेली आहे. या व्हिडिओत वापरलेली भाषा आक्षेपार्ह तर आहेच, त्याहीपेक्षा जास्त ती गुन्हेगारीकडे प्रवृत्त करणारी आहे. पाहता पाहता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तो खडकी पोलिसांच्याही नजरेत आला. व्हिडिओची माहिती मिळताच खडकी पोलिसांनी या 2ही तरुणांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांनी या दोघांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांचं मुंडन करून थेट कॅमेऱ्यासमोर माफी मागायला लावण्यात आली. गुन्हेगारीचे व्हिडिओ बनवून समाजात चुकीचा संदेश देणाऱ्यांना कोणतीही माफी नाही, असा थेट इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे. 1 नंबर सर्कल, 2 नंबर बाराक. कृपया करून असे गुन्हेगारीचे गुन्हे व्हिडिओ काढू नये, कारण की आम्हाला खडकी पोलीस हद्दीमध्ये चांगली समज. खरं तर मागील काही वर्षांपासून पुण्यासह आसपासच्या परिसरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढताना दिसतंय. कोयता हल्ले, खून, हाणामाऱ्या आणि टोळी युद्धामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. काही दिवसांपूर्वी आंदेकर टोळीने आयुष कोमकर आणि गणेश काळे यांची हत्या केल्यानंतर पोलीस अधिक सतर्क झालेत. पोलिसांकडून सध्या सोशल मीडियावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारे, दहशत निर्माण करणारे व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणाऱ्या रील्सवर पोलिसांनी केलेली कारवाई इतरांसाठी धडा ठरेल.